महसूल विभागाने बेकायदा वाळूचं उत्खनन करून वाहतूक करणारी एक गाडी आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे। गाडी ताब्यात देऊन 4 दिवस झाले, मात्र पुढची कारवाई काय झाली हे मात्र कोणाकडनं समजत नाही। विशेष म्हणजे या गाडीला नंबर प्लेट नाही। वाहनाला नंबर नसलेली गाडी वाळू भरून रस्त्याने ये जा करतेच कशी? महसूल विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस अधिकारी या संदर्भामध्ये कारवाई का करत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे। वाळू वाहतुकीचा परवाना नसताना अशी वाहनं ह्या रस्त्याने फिरत असताना संबंधित यंत्रणेला याबाबतची माहिती मिळत नाही का? आणि जर माहिती मिळत असेल तर कोणाच्या आशीर्वादाने अशा प्रकारे वाळूची वाहतूक ह्या रस्त्याने होतोय या संदर्भामध्ये देखील दक्षता घेणं गरजेचं आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।